नमस्कार. कर्तव्यदक्ष पोलीस टाईममध्ये आपलं स्वागत. मी असर नामदार. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोनाचा निगेटिव्ह बनावट अहवाल देणाऱ्या आरोपीसह यामध्ये आणखीन कोण आहेत याची सखोल चौकशी व्हावी म्हणून सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले. त्यावेळी शिवसेना विभाग प्रमुख धनाजी कोल्पे, अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीचे महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा उपाध्यक्ष सचिन कांबळे, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राजेश ताटे या उपस्थित निवेदन देण्यात आले. दक्ष पोलीस टाईमसाठी संतोष कोरणे, सांगली. प्रवाशांचा सुखकर प्रवास व्हावा म्हणून ई पास सरकारनं जी अरेंजमेंट केलेली आहे त्या ई पाससाठी कोरोना निगेटिव्ह अहवाल हा अत्यंत गरजेचा असतो. तर तो अहवाल सेनर्जी हॉस्पिटलमध्ये काम करत असणारा, लॅबमध्ये काम करत असणारा स्वप्नील बनसोडे हा व्यक्ती 2 दिवसापूर्वी LCB विभागाने त्याला अटक केली. तर प्रथम मी LCB विभागाचं मनापूर्वक अभिनंदन करतो. शिवसेनेच्या वतीनं अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समिती महाराष्ट्र राज्य तसेच बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने मी पहिल्यांदा LCBच्या अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पण या जो मुलगा या ठिकाणी सापडलेला आहे निगेटिव्ह अहवाल देत असताना, त्या हा मुलगा एकटा नसणार आहे, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. तर ह्या मागे जो मुलगा ज्या ठिकाणी जॉब करत होता सेनर्जी हॉस्पिटलमध्ये, तर हा जो निगेटिव्ह अहवाल देत असताना त्यावरती डॉक्टरांची सही लागते इंडियन मेडिसिन. तर ती सही कुठून आली, तर यामागे कुठले डॉक्टर आहेत का, त्यामागे त्या मुलाच्या बरोबरीला कोण आणि इतर व्यक्ती आहेत का, यांची मोठी साखळी आहे का, तर याची सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. तर ही जर सखोल चौकशी करून संबंधित डॉक्टर्स जे सापडली आहेत किंवा जी व्यक्ती सापडली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.